चला थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. चला नेक्स्ट मॅच तुमच्यासमोर रंगेल. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे. हॅलो हॅलो. चला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस घेतल्यानंतर थोडंसं धाडसी निर्णय म्हणावा लागेल, कारण या मैदानावर जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत टॉस जिंकल्यानंतर प्रत्येकाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु हा वेगळा निर्णय आपण पाहू शकतोय. जे हनुमान स्पोर्ट्स करमाळे संघाच्या माध्यमातून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि निमंत्रित केलं फिल्डिंगसाठी जे हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. पहा 40+ घनसोलीच्या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विशाल भाऊ चषक, चांदीची ट्रॉफी हे खास आकर्षण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव विशाल भाऊ यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर कोलकात्यावरून बनवून आणलेली ही चांदीची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आणि दुसरं वर्ष आहे, दुसरं पर्व आहे या आयोजनाचं आणि या वर्षीच्या पर्वामध्ये कोण विजेता ठरेल. जाऊया मॅचकडे. 2 बॅट्समन जे हनुमान स्पोर्ट्स करमाळे संघाचे या ठिकाणी जरूर आलेत आणि वाकुर्डे खुर्द आता फिल्डिंग ची क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या मैदानाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर वापर बॅट्समन करू शकतात, अशा प्रकारचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आता करमाळे टीम त्याचा कसा ॲडव्हान्टेज घेतात. पहिला गोलंदाज सचिन, गोलंदाजी मार्कवर. मनोज यांच्यासाठी पहिलाच बॉल टॅप केलाय, परंतु तिथे पहा अगदी फ्लाइंग स्लिपमध्ये बॉल गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल मात्र स्कोर कार्डवर लागली करमाळे टीमसाठी. खातं खोललं गेलंय. आता स्ट्राईकला आपण पाहू शकतात वैभव आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं कामगिरी करेल. 4 षटकांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकावर अटॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दूरवरून ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, म्हणतो तो निष्फळ ठरलाय गोलंदाजाचा, कारण या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय वाईडने आणखीन एक सिंगल स्कोर कार्डवर लागली. आणि ह्या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, कारण बॅटिंग करत असताना तुम्हाला ह्या धावा काढाव्या देखील लागतील. प्रेशर क्रिएट करायचं असेल पहिल्याच फ्रंटलाईन सीमरला तर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी साकारावी लागेल. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक कोणता नाही. 1 बाउन्स आउटफील्ड फास्ट, बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करतोय बॉल सीमारेषा पार, चौकार. सहा धावा लागल्यात आता स्कोर कार्डवर आणि वैभव यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. पहा फक्त तुम्ही पाहिलं तर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेग तुमच्यासाठी खाली आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट हे सगळे क्षेत्र तुमच्यासाठी खाली आहेत. गुडलेन स्पॉटवरून टप्पा थोडासा राईज झाला आहे. यष्टीरक्षकाने कोणतीही प्रकारची चूक केली नाही आणि हा आला डॉट बॉलचं पर्सेंटेज जेवढं वाढवलं जाईल तेवढं समोरच्या टीमवर तुम्ही प्रेशर क्रिएट करू शकतायत आणि फ्रंटलाईन सीमरची जबाबदारी देखील तीच असते. हा देखील बॉल चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बॅटची कडा घेतली, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याने अप्रतिम झेल पकडला. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त झालाय जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या टीमला आणि वैभव बॅक टू डगआउट. पहिला धक्का लागलाय जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीमला. पहा या स्पर्धेची भरपूर काही चर्चा प्रतीक्षा होती आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर पनुब्रे टीमने, योद्धा 11 पनुब्रे टीमने ही पहिली मानाची स्पर्धा जिंकली होती आणि आता दुसऱ्या वर्षीच्या मानाच्या स्पर्धेमध्ये कोण अंतिम विजेता ठरेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण ही वेगळी स्पर्धा आहे. चांदीची ट्रॉफी हे खास आकर्षण आहे आणि पहा जी काही पहिली गोष्ट आता पाणुंबरे टीमचं नाव प्रत्येकाच्या जिभेवर जरूर असेल, कारण का तर पहिली गोष्ट ही नेहमीच लक्षात राहते, मग ती कोणतीही गोष्ट असो.
नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं, त्यानंतर कित्येकांनी ठेवलं, परंतु त्याचं नाव अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज, त्याला आपण पाहिलं तर राऊंड द विकेट मारा करण्याचा प्रयत्न, अँगल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकतो एक सिंगल मात्र स्कोर कार्डवर अजूनही प्राप्त झाली. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय किरण, आणि लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय आणि या ठिकाणी एक सिंगल प्राप्त झाली. पहिलं षटक मी म्हणेन आत्तापर्यंत चांगल्या दर्जाचा एक चौकार फक्त या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर विचार केला तर खूप अप्रतिम कमबॅक केलंय. हा बॉल फुलर लेनचा परफेक्ट कनेक्शन झालं नाही, परंतु मिड विकेटला बॉल येतोय आणि तिथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पंचांचा इशारा बॅट्समॅन इज OUT आउट. ही खरं तर रिस्क होती बॅट्समनसाठी की दुसऱ्यासाठी पलटवार, कारण बॉल अगदी वेगाने धावत होता. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता तो बॉलवर अगदी वेगाने आला. बॉल आपल्याकडे येईपर्यंत बॉलवर जाणं त्याने पसंत केलं आणि त्यासाठी टाळ्या होत आहेत, कारण अचूक थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाल. कारण ही कॉर्डिनेशन क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, फक्त चांगले बॅट्समन असून चालत नाही, तर क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची असते. हे आपण कित्येक वेळेला पाहिलं. काल फरदीन काजीने जी कॅच घेतली ती कॅच अप्रतिम घेतली आणि त्याला बेस्ट कॅचचा पुरस्कार देखील ISPL मध्ये मिळाला. परंतु कॅचेस विन मॅचेस असं देखील म्हटलं जातं, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील असणं फार गरजेचं आहे. जॉन्टी रोड्सचं आपल्याकडे खूप चांगलं उदाहरण आहे, भारताच्या मोहम्मद कैफचं देखील आपल्याकडे उदाहरण आहे. सध्या विराट कोहली देखील चांगली क्षेत्ररक्षण करतो. असे बरेचसे क्षेत्ररक्षक आपण पाहिले. टेनिस क्रिकेटला देखील खूप चांगले दिवस आलेले आहेत. ISPL सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा जेव्हा टेनिस क्रिकेटच्या भरवल्या जातात तेव्हा तुमच्या सांघिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे आता टेनिस क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील तेवढंच दर्जेदार होणं अपेक्षित आहे. पहिले षटक संपुष्टात आले, स्कोर कार्डवर लागले धावा 8. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ, गोलंदाजी मार्कवर समीर, स्ट्रायकर बॅट्समन असेल विशाल आणि मनोज आहे ना. गोलंदाज समीर विशालसाठी तयार, मनोजसाठी तयार. यावेळी मात्र टप्पा राईज झाला होता, बॉलला मारण्याचा प्रयत्न, तिथे डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, भरपूर काळ हवेत मध्ये बॉल राहिलाय, अगदी चांगलं जजमेंट आणि या ठिकाणी अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन, तिसरा धक्का लागतोय जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीमला. गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर मिळाली सफलता. आता आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल, कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. एकदा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला की भरपूर काम सोपं होऊन जातं आणि आता तो कॉन्फिडन्स बिल्टअप झालाय आणि आता थोडंसं प्रेशर क्रिएट होत असताना आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीम करमाळ टीमवर. परंतु जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आतापर्यंत 8 धावा दिल्यात, परंतु 8 मध्ये केल्यात 3 विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय यश. विशाल आउट झालेत, मनोज आहे स्ट्राईकला, यश आलाय. आता यशस्वी कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार, हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातो, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने बॉलवर येतो, दुसऱ्यासाठी पलटवार झाला आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांसाठी धावांची धाव कॉलिंग होणं किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहिलंय आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. पहा, धावावं तर सगळ्यांनाच लागतं. इथे बॅट्समन देखील धावतात. उगवत्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र फक्त भिंतीवर असून चालणार नाही, तर सूर्यासारखं लवकर उठावं देखील लागेल आणि घोड्यासारखं पळावं लागेल, तेव्हाच तुम्ही यश संपादित करू शकता. बॅट्समन तयार, यश. हाफ ट्रॅकर बॉल, भरपूर वेळ होता, पुन्हा एकदा फिरलाय बहुऱ्यासारखा, बॉलला फिरवून दिला, तिथे मात्र जंप मारून बॉलला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि चांगला स्टॉप पाहायला मिळाला. हे 100% डेडिकेशन असं 100% कमिटमेंट आपल्या टीमसाठी करतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, कोण आहे त्यांचा सचिन, आणि नक्कीच धावा अडवल्यात. नक्कीच हा चौकार जाऊ शकला असता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत एफर्ट्स. कारण प्रत्येकाला आज खरं तर या ठिकाणी इतिहास रचायचा आहे. इतिहास तर हरणाऱ्यांचा देखील
गायला जाऊ शकतो, परंतु तुमच्या संघर्षामध्ये दम असलं पाहिजे. इतिहास फक्त विजेत्यांचाच लिहिला जात नाही हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. गोलंदाज सय्यार. यावेळी आपण पाहतो मनोजसाठी पहिला बॉल. या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दिशा थोडीशी खराब आहे. दिशा चुकली की आपल्या आयुष्याची दशा देखील बदलत असते आणि आता दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. मग ते आयुष्य असो किंवा क्रिकेट, एकदा दिशा चुकली की सगळ्याच गोष्टी चुकीच्या होतात. परंतु योग्य दिशेला जाणं फार गरजेचं आहे. यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पहिले गोल्स ठरवावे लागतील, दिशा ठरवावी लागेल. पंचांचा इशारा दिला जातोय लॉंग ऑनच्या फिल्डरला आणि समीर पुन्हा एकदा तयार मनोजसाठी. ओव्हर द विकेट यावेळी आपटलाय बॉल. तिथे मात्र हॅमर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिथे चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता, जजमेंट भरपूर वेळ घेतला परंतु कॅच मात्र सुटली जाते. कॅचेस विन मॅचेस. क्रिकेट सांघिक खेळ आहे. पहा, भजनाच्या कार्यक्रमामध्ये गायकाच्या सोबत मृदुंगाची आणि टाळ वाजवणाऱ्यांची साथ देखील तेवढीच महत्त्वाची असते, कारण ते सांघिक एफर्ट्स असतात. क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला सांघिक एफर्ट्स ठेवावे लागतात, कारण गोलंदाजी चांगली करत असताना तुमची क्षेत्ररक्षणाची देखील साथ असणं फार गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर एक झेल सुटला जातोय, परंतु आत्तापर्यंत 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यश आणि मनोज या जोडीला आता भरपूर वेळ या मैदानावर काढावा लागेल, कारण पहिले जे आपले खेळाडू होते ते अगदी धारातीर्थी पडलेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. सीधी उंगली से अगर घी निकलते तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है, हा प्रश्न नक्कीच यशला या ठिकाणी पडला असेल आणि प्रेक्षकांना देखील पडला असेल. परंतु सध्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदी जसं फास्ट फूडला पसंती असते, फास्ट क्रिकेट आपण पाहतोय आणि काहीतरी वेगळे इनोव्हेटिव्ह फटके मारण्याचा प्रयत्न प्रत्येक सध्या युवा खेळाडू करताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील कौतुक करायला हवं. गोलंदाज सय्यार समीर. यासाठी हा बॉल अगोदरच जागा बनवली होती, शफल होते, बॉलला फेकून दिलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये सीमारेषा पार, आर पार दमदार आलाय षटकार. लागल्यात. जो प्रेशर बिल्टअप झाला होता पहिल्या काही बॉल मध्ये तो आता पूर्णपणे टॉससाठी यायचंय. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वराज्य स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक नाही, गोरक्षनाथ स्पोर्ट्स सिरसटवाडी. माफ करा, गोरक्षनाथ स्पोर्ट्स सिरसटवाडी आणि वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक यांच्यामध्ये पुढचा सामना होईल. टॉससाठी यायचंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर लागल्यात 21 10.50च्या सरासरीने मार्गक्रमण करत असताना आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय. बॉल त्यांच्या ही पुढे ही रेस करत तर लागली होती दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आणि बॉल मध्ये. बॉल जिंकलाय, बॉल गेलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. 4 धावांसाठी चौकार. दीपक यांच्या पहिल्याच बॉलवर नेत्रदीपक फटका बॅट्समन मनोज यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता संघर्षाला इथून खरं तर सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकार. थोडीशी आता द्विधा मनस्थितीत असणार फिल्डिंग करणारी टीम. दुसरा देखील बॉल अलॉंग द कार्पेट मिडविकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. बॉलवर अक्षरशः जमिनीवरची धूळ उडवत, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चांगला स्टॉप. फक्त स्ट्राईक रोटेट होईल. सिंगल धाव अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. या सिंगल नंतर आपण पाहतोय थेंबे थेंबे तळे साचे ही देखील भूमिका घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीम कमबॅक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला पहा 2दा हा प्रयत्न केला गेला. बॅट्समॅन यशच्या माध्यमातून दोन्ही वेळा अपयश या ठिकाणी प्राप्त झाले, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं आणि अपयश देखील येणं फार गरजेचं आहे.
कारण यश मिळण्यासाठी तेव्हाच संघर्षाला सुरुवात होते. संघर्ष जितना कठीण जीत उतनी ही शानदार. हेलिकॉप्टर मिनी उडवण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मनोज दीपक यांनी पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर कमालीचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु आता हे द्वंद्व अगदी आपण पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये. दीपक तयार. मनोज यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण ब्लॉक होलचा बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. विकेटची संधी हातातून निसटून गेली परंतु 2 धावा जरूर काढल्या गेल्यात. पहा अतिघाई संकटात नाही. त्या ठिकाणी बॅकअप होणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं अतिशय गरजेचं आहे आणि आयुष्यामध्ये देखील. नाहीतर आयुष्याचा पॅकअप व्हायला वेळ लागणार नाही. स्कोर कार्डवर आता लागल्यात 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अफलातून झेल पकडली जाते. बॅट्समनचा संपलाय खेळ परंतु कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. अलगद बोट हाताचा पिसारा केला आणि त्याच्यामध्ये बॉल अलगद पकडला गेला. अगदी फुलपाखरू पकडावा तसा. त्यानंतर आणखीन एक विकेट. आतापर्यंत 4 विकेट बॅक टू डगआउट आणि स्कोर कार्डवर लागल्यात 29 धावा. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आपण पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर आली सिंगल. त्यानंतर आला डॉट. त्यानंतर आले 1. त्यानंतर 2. त्यानंतर शेवटच्या बॉलवर आली विकेट. सुरुवात मात्र खराब झाली होती चौकार आणि गोलंदाज दीपकची परंतु अंत भला तो सब भला. एंड इज वेल ऑल इज वेल. आणि चांगला या ठिकाणी एंड केलाय गोलंदाज दीपकने आणि 1 विकेट देखील संपादित केली शेवटच्या बॉलवर. म्हणूनच म्हणतात ना सुबह का भूला घर शाम वापस आए तो उसे भूला नहीं कहते. शेवटचे षटक हाणामारीचं षटक. क्रिकेटमधलं स्लॉग ओव्हर घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक असेल यश ज्याने टोकला एक षटकार. स्ट्रॉंग झोन आपण स्क्वेअर लेग यशचा पाहिला. स्वीटशीरचा 2दा प्रयत्न देखील पाहिलाय. शेवटच्या षटकामध्ये अनुराग आलाय. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग. बॅट अँड बॅटच्या मधीतून गेलाय बॉल यशी रक्षकाकडे आणि पहिला बॉल आलाय डॉट अनुरागचा. डॉट बॉलचं पर्सेंटेज आता वाढायची सुरुवात झाली आणि तेवढंच आता प्रेशर नक्कीच क्रिएट होईल. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर वैभव किरण विशाल हे स्वस्तामध्ये परतलेत. त्यानंतर जबाबदारी घेतली. इथे मात्र फटका उचलला हवेवर. स्वार क्षेत्ररक्षक आहे. चुपचाप खडे रहो हीच भूमिका घ्यावी लागेल. बॅट्समन यशने हेच सांगितलंय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अनुरागवर चढवला हल्ला. टीट फॉर टॅट. जशास तसे प्रत्युत्तर. पहिला बॉल डॉट. त्याच्यावर दुसऱ्या बॉलवर केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार षटकार. बॅट्समन यश. अनुराग तयार. हा वेगळा गोलंदाजीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे पुन्हा एकदा जशास तसे प्रत्युत्तर. बॅट्समन आणि बॉलर यांच्यामधली चाललेली ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलवर बॅट्समन हवी ठरलाय परंतु तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा गोलंदाजाने आपली ताकद आणि आपली शक्ती पणाला लावली आणि इथे विकेट. नेक्स्ट बॅट्समन सुहास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु पहा काय रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवर आता लागल्या धावा 35 रन्स ऑन स्टील स्कोर कार्ड. लास्ट ओव्हर प्रोग्रेसिव्ह विच इज रिप्रेझेंटेड बाय अनुराग फ्रॉम जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. कमालीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी या मैदानाच्या सगळ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पॅन्डल्स पाहतोय आपण आणि त्याच्यासाठी वेगळा केशरी रंग वापरला गेलाय. याचा देखील विचार करूनच हा केशरी रंग वापरला गेलाय कारण हे शौर्याचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आपण यशोगाथा आज दिवसभर नक्कीच या ठिकाणी ऐकणार आहोत. परंतु या ठिकाणी पहा फटका फसलाय आणि बाईच्या स्वरूपात की पंचाचा इशारा. एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल. सिंगल नंतर आता स्ट्राईक रोटेट झाली. महेश एक मजबूत शरीरयष्टी. क्रिकेटसाठी अशा प्रकारची शरीरयष्टीची गरज असते. तो क्रिकेटमध्ये फिगर की नाही जिगर की जरूरत. महेश यांना लेफ्ट हँडेड फलंदाज झाले की थोडंसं क्षेत्ररक्षकांची दमछाक होते
परंतु धावावंच लागेल. आयुष्य असो वा क्रिकेट, गरजेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो असं म्हणतात, परंतु गरजेपेक्षा जास्त धावायला देखील तुमच्यामध्ये दमच असावा लागतो. आणि आता ती दमकम बॅट्समन महेश यांना दाखवावी लागेल. गोलंदाज अनुराग तयार. पहिल्याच बॉलवर शफल झाले होते आणि हा बॉल पहा, अगदी यष्टीरक्षकाला बीट करून देखील बॉल गेलाय. यष्टीरक्षक पाहतच राहिलाय. बॉलने सीमा गाठली आणि 4 धावा. आणि हेच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये या चौकारानंतर स्कोर कार्डवर लागल्यात. 40 धावा. एक चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये आता पोहोचलाय जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीम. अनुराग वैयक्तिक कोट्यातील शेवटचा आणि या इनिंग मधला शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार. शेवटच्या बॉलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दर्जेदार, अप्रतिम. व्हाट अ फैंटास्टिक कैच. ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं, छूटेगा भी नहीं कैच. तर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक दीपक ज्यांनी तिसरं षटक हाताळलं होतं आणि आता अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला जातो. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 41 धावांची गरज आहे, अर्थात 40 धावा प्रति षटक 10च्या सरासरीने आता चालायचंय. टॉस साठी या वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वराज्य स्पोर्ट्स तीच आहे ना, जिंकला कोण? आशिष सर, शिरसाटवाडी जिंकली ना? नाही सोनावडे इथे अगोदर कोण जिंकलेले? इथे भाई लिहिलं ना, शिरसटवाडी आणि वाकुर्डे. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे आणि त्यांच्या अगेन्स्ट गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी टीम टॉस साठी. प्लीज विनंती करेन, चला टॉस साठी दुसऱ्या फेरीला आपण 3 षटकांच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. चला 40 धावांचं आव्हान आहे. आशिष सर, ही मॅच आपण पाहतो आज. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर धावांचा उच्चांक 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं अगदी 47 धावांचं देखील टार्गेट पाहिलं. आता 40 धावांचं टार्गेट पाहतोय. म्हणजे ही खेळपट्टी जो चांगली कामगिरी करेल त्याला पोषक अशा प्रकारची खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि विद्यमान सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आणि जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे. करमाळेने टीमने खरं तर टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा धाडसी निर्णय घेतला होता की बॅटिंग करण्याचा. कदाचित त्यांना जास्तीत जास्त धावसंख्या उभारायची होती, परंतु 40 धावा आता स्कोर कार्डवर. आता त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय कुठेतरी अंगलट ठरेल का? कारण थोडीशी हिंमत दाखवली, कारण क्रिकेटमध्ये ज्याला हिंमत त्यालाच किंमत असं म्हटलं जातं. परंतु वाकुर्डे टीम देखील 2 हात करण्यासाठी सज्ज आहे. 40 धावांचा 41 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करतात, जशी नवीन इनिंगला सुरुवात होईल तसं या ठिकाणी आपण आवाज ऐकणार. आवाजामध्ये थोडंसं बदल करूया. सकाळपासून ज्यांचं तंत्रशुद्ध समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय आशिषजी चोरगे सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो, नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. एका साइडला संघ आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच शिरसटवाडी, आणि एका साइडला वाकुर्डे संघ. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच टॉस साठी मी विनंती करतो आहे. गुप्ता साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. एका साइडला शिरसटवाडी हा संघ आणि एका साइडला वाकुर्डे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आपण टॉस करतो शिरसटवाडी आणि वाकुर्डे या 2 टीमच्या दरम्यान. पाहूया ज्ञानफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणारा. 32 शिराळ्यातली अग्र नामांकित स्पर्धा, मानाची स्पर्धा, अर्थातच चांदीची ट्रॉफी
असलेली स्पर्धा सध्या आपण बघता. विशाल भाऊ ट्रॉफी 2024 अफलातून आयोजन. आणि या मॅचचा आपण टॉस करणार आहोत आपल्या गुप्ता साहेबांच्या उपस्थितीमध्ये. कॉल कोण करेल? या शिरसुरवाडी टीमचा कॅप्टन कॉल करणारा. नाणेफेकीचा कौल उडवला जातो आहे. इट इज कॉल हेड आणि इथे मात्र टेल आला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय का? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये समोरच्या टीमला आपण किती धावांपर्यंत थांबू शकाल? कमीत कमी धावांचं लक्ष ठेवायचं आहे. आम्ही प्रयत्न करू. यस, थँक्यू सो मच. हे होते वाकोडे टीमचे कॅप्टन. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा. मॅच स्टार्ट आहे. मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठावरती येऊन आपण आसन ग्रहण करायचा. ओ टू कम बॉक्स आशिष चोरगे सर. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. पहिलाच बॉल फुल टॉच बॉल होता. हॅलो चेक. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल नो बॉल आलाय. म्हणजे उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मेजवानी. कशा पद्धतीने मात्र मनोज हा बॉल रिलीज करेल. अगदी इनसाइड आउट फटका. फ्री हिटचा बॉल होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडतील का? थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलंय. खूप चांगला बॉल. एकच धाव मात्र खर्च गेली फ्री हिटच्या बॉल वरती. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. पहिला बॉल मनोज यांचा. सातत्याने मात्र अनेक स्पर्धा ज्या गोलंदाजाने गाजवल्या. व्हेरिएशन आहे. खूप चांगली हॅम इन ऍक्शन मात्र त्या गोलंदाजाची मात्र पाहायला मिळते. याही वेळेस मात्र पहा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी टप्पा 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 चेंडू चाललाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय 4 धावांसाठी. हा दीपकच्या बॅट मधून फटका. चौकार. चौकारच्या मध्ये टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती मात्र जायला पाहायला मिळते. करमाळे विरुद्ध वाकुर्डे खुर्द या दोन संघांमधली ही मॅच. लक्ष 41 धावांचं. पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी पहा खूप चांगला ड्राइव्ह अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार हा फटका. कॉपी बुक स्ट्रोक असं म्हटलं जातं. मुंबईचं मरीन ड्राइव्ह आणि दीपकचं कव्हर ड्राइव्ह हे पाहण्याजोगं होतं. खूप चांगला फटका. ड्राइव्ह केला. 4 धावा जरूर मिळतील टीमसाठी. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 11 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत वाकुर्डे संघाचा स्कोर. मनोज यांचा पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक हाताळतोय. लोअर फुल टॉच बॉल. त्याला दिशा दिली आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र खेळलेला हा फटका. एकच धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 12. लक्ष 41 धावांचा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय करमाळे संघाने घेतला. 41 धावांचं आव्हान समोर ठेवलं वाकुर्डे खुर्द या संघासमोर. कशा पद्धतीने मात्र वाकुर्डे संघ हे आव्हान मात्र पूर्ण करेल. मनोजचा पुढचा बॉल. याही वेळेस मात्र पहा सातत्याने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय 38 सर्कल मध्ये. एक धाव अगदी चपळाईने पूर्ण केले. एक चिकी सिंगल मात्र जरूर पाहायला मिळेल या बॉल वरती. टीमची धावसंख्या 13. शेवटचा बॉल. मनोज यांचा पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. थर्टी 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग. मिड ऑफ मिड ऑन. शॉर्ट कव्हर. शॉर्ट पॉइंट. शॉर्ट थर्ड मॅन. 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. यावेळेस मात्र पहा स्विंग अँड मिस.
शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची झाली समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. मनोज यांचं धावा खर्च केल्यात त्याने. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. आता 18 चेंडू करायचे आहेत 28 धावा. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 28 धावा. लक्ष्य 41 धाबांचं. येणाऱ्या काळामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीग आपल्या भेटीस असेल. त्याचं ऑक्शन येणाऱ्या मंगळवार दिनांक 19 मार्च या दिवशी अण्णाभाऊ साठे या सभागृहात मात्र पाहायला मिळेल. अनेक खेळाडूंनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. अगदी टोटल 200 ते 125 फॉर्म मात्र या SPL साठी येणाऱ्या पर्वामध्ये मात्र अनेक खेळाडूंनी मात्र हे फॉर्म भरलेत. त्या सर्व खेळाडूंचा मनापासून आभार. आणि पुढच्याच महिन्यामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीग, नाद निराळा 32 शिराळा ही प्रीमियर लीग मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह सुरू केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान. 32 शिराळा म्हटलं की पर्यटन क्षेत्र कोयना धरण झालं. अनेक पर्यटन स्थळे मात्र पाहायला मिळतात. हा बॉल पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन गोलंदाजीच्या माध्यमातून करावं लागतंय. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी पहा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणतीही चुकी नाहीये. क्षेत्ररक्षकाला मिळतोय, गोलंदाजाला मिळतोय क्षेत्ररक्षकाची साथ. आणखीन एक मदतीचा हात. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळाला दीपकच्या माध्यमातून. दीपक बॅक टू द डगआउट. काय गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप चांगली स्पर्धा आज मात्र नक्कीच पाहायला मिळते. विशाल भाऊ नायकवडी यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा गेल्या वर्षी आपण पाहिलं. अगदी या स्पर्धेत चांदीची ट्रॉफीचा मान पटकावणारी टीम योद्धा 11 पनुमरे अर्थातच आपले अध्यक्ष संदीप पाटील यांची ही टीम होती. परंतु यावर्षी कोणता संघ असेल, कोणती टीम असेल ही चॅम्पियन ठरेल आणि तो कोणता संघ असेल ही चांदीची ट्रॉफी मात्र उचलेल. यावेळेस मात्र पहा अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न सुरू असताना मात्र थांबवलंय. एका धावेवरती समाधान. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. लक्ष्य 41 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये धावा कुठेतरी थांबवल्यात. धावांना रोख ठेवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. किरण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय. या बॉलवर स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अफलातून फटका. विस्फोटक खेळी करावी लागेल, कारण असं म्हटलं जातं एक करेल तर कामगिरी, 2 करेल तर भागीदारी आणि पूर्ण संघ करेल ती जबाबदारी असते. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, कारण लक्ष्य 41 धावांचं आहे. मोठे फटके येत आहेत. याही बॉल वरती उडवलाय. फटका चांगला आहे. अगदी मिड विकेट झोन मात्र स्वीकारलाय. पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल असा हा षटकार मात्र पाहायला मिळाला. स्वप्नील आता आक्रमक होतोय. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार मात्र आतापर्यंत पाहायला मिळाले आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावरती आतापर्यंत मात्र पाहायला मिळत आहेत.
यावेळेस खराब लाईन आणि लेंथ मात्र पाहायला मिळाली. आणखीन एक चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येतंय. अगदी या शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. व्हाईट +1 2 धावा मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल 30-30. कमबॅक करावं लागेल गोलंदाज किरणला. ज्या पद्धतीने पहिले 2-3 बॉल हाताळले, बॅकफुटला जाऊन अगदी हुक करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र पहा आणखीन एक विकेटचं पतन. जाळ विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये अडकवला जातोय फलंदाज. बॅक टू द डगआउट. भूषण एक धाव कंप्लीट करून मात्र माघारी जात असताना डगआउट. नवीन बॅटर मात्र लगेच पाठवायचं कारण वेळ खूप कमी आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडस वेळेचा निर्बंध पाळायचा आहे. आणि यानंतर मात्र दुसरी फेरी सुरू होईल. नेक्स्ट मॅच असेल वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध शिरसटवाडी. या दोन संघांमधली ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शिरसटवाडी या संघाने मात्र टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 3 षटकांचा हा सामना असेल. दुसरी फेरी मात्र थोड्याच वेळा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन. हा मी घेतलेले आपण संपल्या सर. प्लेयर लोकांनी हे दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धाव संख्या 30. यावेळेस मात्र खूप चांगला फटका. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले. 6 धावांसाठी येतोय षटकार पहिल्याच बॉलवरती. वेलकम आओ स्वॅग से करेंगे स्वागत. स्वागत केलंय षटकाराने यश यांचं. विजयासाठी फक्त 5 धावांची गरज असेल. लक्ष्य 41 धावांचं, परंतु स्वप्नेल काय बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटकारच्या पद्धतीने ठोकले. अगदी मिड विकेट झोन मध्ये 2 षटकार मात्र पाहायला मिळाले बॅक टू बॅक. आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकलेला हा फटका षटकारासाठी. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार सांगावं लागतंय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेचा निर्बंध पाळा. विजयासाठी 5 धावांची गरज. यावेळेस मात्र पहा दाउंडी ग्राउंड मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा विजयी षटकार येतोय. सामना मात्र जिंकलाय अर्थातच टीम आहे जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या संघाने. हार्ड लक बॅड लक जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीम. चला विनंती असेल वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. दुसरी फेरी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 3 षटकांचा सामना असेल. पंचांनी देखील त्याची नोंद घ्या. 3 षटकांचा सामना शिरसटवाडी विरुद्ध वाकुर्डे या 2 संघांमधली ही मॅच.